नमस्कार मित्रांनो, आपल्यापैकी बरेच नागरिक जे आहेत ते निवडणुकीची वाट पाहत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका आता लवकरच होणार होत्या। त्या अनुषंगाने काही राजकारणी सुद्धा तयारी करून बसलेत। ज्यांना आमदार बनायचं आहे ते जोरदार प्रचार प्रसार सुद्धा करत आहेत। परंतु निवडणुका ह्या ऑक्टोबरमध्ये होणारच नाहीयेत। हो खरंच म्हणजे अशी खात्रीलायक माहिती मिळत आहे का निवडणुका ह्या ऑक्टोबरमध्ये न होता निवडणुका ह्या नोव्हेंबरमध्ये होणार आहे। हो खरंच, कारण 3 नोव्हेंबरला पर्यंत दिवाळी आहे आणि ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये पाऊस झालेला आहे त्यामुळे त्या पावसामुळेच महाराष्ट्रामध्ये स्थिती खूप बिकट झालेली आहे बरेच ठिकाणी। तर काही मोठ्या राजकारण्यांनी निवडणूक आयोगाकडे विनंती केलेली आहे का ह्या पावसाळ्यात निवडणुका आपण घेऊ नये आणि पाऊस झाल्यानंतर दिवाळीनंतरच निवडणुका घ्याव्या। हा निर्णय, अंतिम निर्णय तर निवडणूक आयोगच घेणार आहे। अजून याच्यावर काय फायनलायझेशन झालेलं नाहीये। अंतिम निर्णय निवडणूक आयोग घेईल। परंतु अशी खात्रीलायक माहिती मिळत आहे का काही राजकारण्यांनी निवडणूक आयोगाला विनंती केलेली आहे ऑक्टोबरमध्ये निवडणूक न घेता निवडणूक ही नोव्हेंबरमध्ये घ्यावी। म्हणजे निवडणूक ही पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात नोव्हेंबरच्या होण्याची दाट शक्यता आहे आणि 20-22 नोव्हेंबरपर्यंत त्याचा निकाल लागेल आणि 26 नोव्हेंबरच्या आतमध्ये नवीन जी सरकार येईल ती शपथग्रहण वगैरे होण्याची दाट शक्यता आहे। परंतु निवडणुका ह्या ऑक्टोबरमध्ये होणार नाहीयेत आणि तुमच्या बोटाला शाई ही नोव्हेंबरमध्येच लागणार आहे याची दाट शक्यता आहे। परंतु अंतिम निर्णय हा निवडणूक आयोगाचा असेल। निवडणूक आयोग त्याबाबत प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्याची सूचना तुम्हाला देणारच आहे। परंतु अशी माहिती मिळालेली आहे तर त्या अनुषंगाने निवडणुका बहुतेक नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे।